देवा तुम्हाला आशीर्वादित करू. कधीही सत्याला घाबरू नका, कारण सत्यच तुम्हाला मुक्त करेल. योहान 8:36 मध्ये दिले, जेव्हा तुम्हाला सत्य समजल आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल. तुम्हाला कॅन्सर बी झाला असेल तर तुम्हाला सत्य समजलं, येशू समजलं, तर ते कॅन्सर मधून एका सेकंदात देव तुम्हाला बाहेर काढेल. आणि सत्य समजल्यानंतर मग कॅन्सर मध्ये मरून जिजून जाणार. सत्य समजलं तर नीट बी होणार, आणि सत्य नाही समजलं तर ते कॅन्सर मध्येच मरून जाणार. ऐका नाही, रिस्क आहे का नाही? ऐका नाही, रिस्क. सत्य समजलं तर एका सेकंदात नीट होतात, आणि सत्य नाही समजलं तर संकटामध्ये घालतात. हालेलुया. म्हणून देवाचं वचन काय सांगत आहे की तुम्ही कशावर बांधताय? माझ्यावर बघून या माझ्या प्रार्थनेकडे बघून बांधताय का? नाही, तुम्हाला बांधायचे कशावर? ईश्वर विश्वास ठेवून घर बांधा. तिथल्या पाळक्याला बघून, पाळकीला बघून घर बांधायचं नाही. या पोटाला बघून माझं घर बांधायचं नाही. हालेलुया. आजकाल चाललंय ना. हालेलुया. तुम्ही ईश्वरा बघून घर बांधा. ईश्वर विश्वास तुमचा ह्याच्याप्रमाणे असू द्या. कशाप्रमाणे? हे जर तुम्हाला माहिती नाही तर कोणी बी तुम्हाला फसवू शकतो. माझ्यासारखे तर कित्येक तुम्हाला फसवतो. तुम्हाला काय माहिती आहे याच्यातलं? काहीच माहिती नाही. सत्य तुम्हाला माहिती नाही. कुणी असं म्हणाल, असं